आता 8 दिवसापासून मी एवढं कावलो लोक येले की तुम्हाला काय सांगू. रोज कोण ना कोणी गाडी पाहिली ते, कोण ना कोणी ॲव्हरेज चेक करायला येते. आणि तसंच सेम आज झालं. आज गाडीचं ॲव्हरेज चेक करायला 2 जण आले होते. सगळ्यात पहिले गाडीच्या टाकीत पहिले अर्धा लिटर पेट्रोल टाकलं. त्याच्या बाद ते 2 जण गाडी घेऊन सरकी वरवटले गेले ॲव्हरेज चेक करायसाठी. आणि आम्ही 2-3 जण येऊन बसलो डायरेक्ट फाट्यावर. आणि आता 4-5 दिवस झाले मागे आपले ब्लॉग बंद होते. आता त्याचं कारण असं, पहिले तर पुरी वावरातले काम करा, त्याच्या बाद कॉलेजला जा. आणि याच्या घराघरात एवढा टाइम होते की तुम्हाला काय सांगू, एडिटिंगचा अजिबात बी टाइमच नाही भेटत. आता ते सगळं जाऊ द्या. आता आम्ही पुलावर बसलो होतो, तेवढ्यात अडलेल्या कामावर ध्यान गेलं. वा म्हटलं बाबा किती जबरदस्त काम करायला आहे पुलाचं. तुम्हीच पाहून घ्या, वरचा पिल्लर आहे की नाही, हा पिल्लर फक्त असं वर ठेवेला हल्ला. आणि त्या पुलाचं काम पूर्ण होऊन जास्त दिवस बिन झाले, जवळपास 1.5-2 वर्ष झालं असतील फक्त तेवढाच त्याचा कार्यक्रम झाला. त्याच्या बाद तटून डायरेक्ट दुपारी. आता आम्ही दोघं नमुने घरी काही गमून नंतर राहिलं, तर चला म्हटलं कुठे ना कुठेतरी जाऊ. मग एकदम लक्षात आलं, चला आपण लई दिवसात पैसोळ्याला गेले नाही, आज पैसोळ्यात जाऊ. आता काही जणेल ते या मंदिराच्या बाहेर माहित असेल, पण जयले माहित नाही. त्याच्यासाठी सांगतो, हे आहे पैसोळ्याचं महासिद्ध महाराजचं मंदिर. आता येणाऱ्या पुढच्या महिन्यात एवढी मोठी भव्य दिव्य यात्रा भरते तुम्हाला काय सांगू. आणि बरोबर तटून यात्रेच्या अगोदरल्या दिवशी पुऱ्या गावातून मिरवणूक वाजत गाजत निघते. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट भंडारा असते. आणि आता तेवढंच नाही, त्याच्या सोबत 7 दिवस असते भागवत. आणि त्या 7 दिवस हजारोच्या संख्येने भाविक येतात, ते फक्त भागवत ऐकायसाठी. आणि त्या सगळीची जेवणाची सुविधा पुऱ्या 7 दिवसासाठी असते. आणि आता हे सगळं जाऊ द्या. आता तुम्ही हा गडी पाकी डेंजर आहे. तर जापासून आला तापासून नुसता फक्त गेमच खेळून राहिला. आम्ही गाडीवर येऊन आलो, ता बी गेम आणि आता बी गेम. आणि जाता आता तुमच्या स्क्रीनवर जर का ते फॉलोचं बटन दिसत असेल ना, ते लवकरात लवकर ठोकून द्या. काय पाहून आलं करण बाबा तुमच्या भावा लवकर फॉलो.